हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमधून सोशलॉजी या विषयाचा जो सिलेबस आहे UGC नेटचा त्या सिलेबसचं डिकोडिंग करणार आहोत. म्हणजे थोडक्यात या सिलेबसला अप्रोच कसं करायचं आणि या सिलेबसमध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि हा एवढा मोठा सिलेबस वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये कसा विभागायचा आणि मग अभ्यास कसा करायचा हे आपण बघणार आहोत. खरं तर जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा खूप मोठा प्रश्न पडतो की एवढा मोठा सिलेबस कसा संपायचा. त्यामध्ये शिवाय थिअरी आहे, कॉन्सेप्ट आहे, थिंकर आहे, मग युनिट वाईज जायचं, दिलेल्या सिलेबसच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत जायचं की मधले काही महत्त्वाचे टॉपिक करायचे की मधलं काही महत्त्वाचे थिंकर करायचे. हे सगळं कन्फ्युजन होतं आणि शेवटी आपल्या लक्षात येत नाही की कोणता थिंकर आणि कोणती कॉन्सेप्ट अतिशय महत्त्वाची आहे. सो हे कन्फ्युजन टाळण्यासाठी एक सोपा मार्ग आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे यामध्ये जवळपास 10 युनिट आहे. त्यामध्ये जवळपास 123 टॉपिक आणि 162 सब टॉपिक वगैरे असं आहे. तर आपण ते साधारणतः युनिट 1, 2, 3, 4, 5 हे सध्या बघूया. तर पहिलं जे युनिट आहे ते थिअरी आहे. त्यामध्ये 5 टॉपिकमध्ये जवळपास 26 विचारवंत आहे आणि जर तुम्ही या 26 विचारवंतांचा एका वेळेला अभ्यास केला तर ते अजिबात शक्य होणार नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता आणि एकदम थिंकर हातात घेतात आणि त्या सगळे थिंकर तुम्हाला एकत्रितपणे गोंधळ उडतो, तर तशी सुरुवात कधीच करायची नाही. कारण तो खूप चुकीचा मार्ग आहे. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना फक्त त्याचे जे थिंकर आहे त्याच्या कॉन्सेप्टमध्ये गोंधळ उडाल्यामुळे पेपर सॉल्व करता येत नाही. दुसरं जे युनिट आहे ते रिसर्च मेथोडॉलॉजी आहे. ते खरं तर खूप इझी युनिट आहे. त्याच्या 1-2 रिव्हिजनसुद्धा पुरेशा आहेत उत्तर मिळवण्यासाठी. त्यानंतर तिसरं जे युनिट आहे ते खूप 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 महत्त्वाचं युनिट आहे. म्हणजे त्यामध्ये सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट आहे आणि या युनिटमधली प्रत्येक कॉन्सेप्ट, त्याची प्रत्येक डेफिनेशन, प्रत्येक विचारवंताने केलेली त्याची व्याख्या ही तुम्हाला माहितीच पाहिजे. कारण हे युनिट खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अभ्यासाची सुरुवात पहिल्यांदा युनिट 3 ने करता आली पाहिजे. त्यानंतर युनिट 4 जे आहे ते रुरल अर्बन ट्रान्सफॉर्मेशन आहे. हे युनिटसुद्धा खूप सोपं आहे, पण त्यामध्ये थोड्याशा करंट अपडेट खूप महत्त्वाच्या आहे. म्हणजे सध्या कुठले रिसर्च चालू आहे ते माहिती पाहिजे आणि ते थोडेसे माहिती असतील तर त्याच्या संदर्भात आलेली पुस्तकं आणि सध्या काम करत असणारे जे लेखक किंवा प्राध्यापक आहे ते तुम्हाला या विषयातले माहिती पाहिजे. कारण जोड्या लावा प्रामुख्याने या टॉपिकवरती आहेत. युनिट 5 जे आहे ते सुद्धा थोडंसं सोपं आहे, पण ते कॉन्सेप्ट आणि थिअरी असं एकत्रित पद्धतीने आहे. यामध्ये सुद्धा खूप सगळ्या कॉन्सेप्ट आहे, खूप सगळे टाईप आहे आणि खूप सगळे एक्झाम्पल आहे. त्यामुळे एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन जेव्हा विचारला जातो, एक उदाहरण देऊन हे कुठल्या प्रकारात बसतं, तर ते साधारणतः युनिट 5 वरती विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला युनिट 5 पूर्णपणे माहिती पाहिजे. त्यानंतर आहे युनिट 6, 7, 8, 9 आणि 10. तर यामध्ये युनिट 6 जो आहे तो इकॉनॉमी अँड सोसायटी, याच्यामध्ये कॉन्सेप्ट आणि थिअरी अशा एकत्रित पद्धतीने आहे. ते सुद्धा सोपं आहे. युनिट 7 हे पण एन्व्हायरमेंट अँड सोसायटी आहे. त्याची बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला आली की तुम्ही ते प्रश्न सहजपणे सोडवू शकतात. आणि युनिट 8 जे आहे ते करंट आणि थिअरी नॉलेज असं एकत्रितपणे आहे. युनिट 9 हे सुद्धा सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोसायटी, ते सुद्धा इझी आहे, पण त्यासाठीच्या करंट अपडेट्स तुम्हाला माहिती पाहिजे. नवीन लेख तुम्हाला त्या संदर्भातले माहिती पाहिजे आणि नवीन संकल्पना माहिती पाहिजे. विशेष म्हणजे नवीन संकल्पना तंत्रज्ञानाच्या संदर्भात ज्या काही येत आहेत त्या सगळ्या माहिती पाहिजे. आणि युनिट 10 जे आहे ते फुल्ली कॉन्सेप्च्युअल आहे. त्यामुळे या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे. आता आपण लक्षात घेऊया की पहिले 5 युनिट वेगळे आहे, पण पुढचे जे 6, 7, 8, 9, 10 हे जे युनिट आहे यामध्ये साधारणतः तुम्हाला करंट अंडरस्टँडिंग खूप चांगलं लागतं. त्यामुळे केवळ संकल्पना करून भागत नाही, तर सध्या काय चाललं हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. मग आता याचा सगळ्यात उत्तम वे कुठला, म्हणजे मला वाटलेला आत्तापर्यंतचा बेस्ट वे कुठला आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कॉन्सेप्ट आणि थिअरी यांना इंटिग्रेट कसं करता येईल यासाठी एक अप्रोच गरजेचा असतो. तर आपण युनिट 3 ने कधीही सुरुवात करायची. म्हणजे तुम्ही कायम अभ्यास करताना UGC नेटचा युनिट 3 पासून केला पाहिजे. ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहे, जे फंडामेंटल ऑफ सोशलॉजी आहे आणि यासाठी तुम्ही सोशलॉजीची एखादी डिक्शनरी, एन्सायक्लोपीडिया किंवा कुठलंही बेसिक मटेरियल ज्यामध्ये या सर्व व्याख्या, डेफिनेशन या कॉन्सेप्ट आणि त्याचे अर्थ तुम्हाला मिळतील ते पुस्तक वाचलं पाहिजे. त्यानंतर युनिट 8 आणि युनिट 5 सुद्धा केलं पाहिजे. यामध्ये सुद्धा खूप सगळ्या संकल्पना आहेत. या सगळ्या संकल्पना तुम्हाला माहीत पाहिजे. आणि मग त्यानंतर संपूर्ण सिलेबसमध्ये कुठल्या कुठल्या संकल्पना आलेल्या आहेत त्या प्रत्येक संकल्पनेचा अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे.
ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही थिअरीवरती जाल तेव्हा युनिट 1 हे खूप महत्त्वाचं आहे, कारण खूप सगळे प्रश्न, पुस्तकांवरचे प्रश्न, व्याख्यांवरचे प्रश्न, थेट विचारवंतांवरचे प्रश्न किंवा थेरॉटिकल ट्रॅडिशनवरचे प्रश्न हे युनिट 1मधून येतात. त्याचसोबत युनिट 8सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, त्यामध्ये सुद्धा थेरॉटिकल अप्रोचेस आहे. त्यामुळे या थिअरीज करायच्या आणि नंतर काय करायचं की नंतर या दोघांना कॉन्सेप्ट आणि थिअरीजला एकत्रित करायचं आणि मग कोणकोणत्या कॉन्सेप्ट, कोणकोणत्या विचारवंताने त्यावरती काम केलं आहे याचा एक आराखडा तयार करायचा. आणि हा आराखडा जर तुमच्या एकदा लक्षात आला तर परीक्षेला दिलेल्या 4 पर्यायांपैकी उत्तर इलिमिनेट करणं तुम्हाला खूप सोपं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे असं अजिबात या परीक्षेची अट नाही आहे, पण दिलेल्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय जरी तुम्ही इलिमिनेट करू शकलात तरीही तुम्ही अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे याचा अभ्यास करत असताना किमान तुम्हाला जे माहिती असायला हवं ते जरी तुम्हाला माहिती असेल तरीही पर्याय इलिमिनेट करणं सोपं जातं. त्यामुळे कॉन्सेप्ट आणि थिअरी यांना इंटिग्रेट करण्यासाठी तुम्ही शेवटी सिलेबसवरती त्या थिंकर्ससमोर त्या थिंकर्सच्या कॉन्सेप्ट लिहून आणि मग त्याचा अप्रोच लिहून मग तयारी केली तर ते खूप सोपं होईल. त्यामुळे हा एक खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही नक्की यावेळी अभ्यास करून बघा. धन्यवाद.